राज्य शासनाच्या लॉजिस्टिक धोरणामुळे इचलकरंजी कोल्हापूर हबची स्थापना होणार आहे। त्याचा इचलकरंजीतील ग्रे आणि तयार कापड तसंच गारमेंट निर्यातीसाठी मोठा फायदा पुढील काळात होणार असून त्याचा लाभ यंत्रमागधारकांनी करून घ्यावा असं आवाहन दी इचलकरंजी पॉवरलूम व्ह्यूअर्स कोऑपरेटिव्ह असोसिएशनचे चेअरमन चंद्रकांत पाटील यांनी केलंय। इचलकरंजी पॉवरलूम व्ह्यूअर्स कोऑपरेटिव्ह असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते। दी इचलकरंजी पॉवरलूम व्ह्यूअर्स कोऑपरेटिव्ह असोसिएशन या संस्थेची 76वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। यावेळी आमदार प्रकाश आवाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती। या सभेत चेअरमन चंद्रकांत पाटील यांनी अहवाल वाचन केलं। नामदार दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखालील आणि आमदार प्रकाश आवाडे सदस्य असलेल्या समितीच्या अहवालात वीज बिलाची सवलत साध्या यंत्रमाग उद्योजकांना 5% आणि शटललेस उद्योजकांना 2% कर्जावर व्याज सवलत, मल्टीपार्टी वीज कनेक्शन पूर्ववत करणं, सौर ऊर्जा प्रकल्प उभारणी, नवीन वीज कनेक्शन, यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ, मिनी टेक्स्टाईल पार्क, भांडवली अनुदान योजना, प्रोसेसिंग युनिट उभारणे, साध्या यंत्रमागावरील उत्पादनास आरक्षण, शिक्षण आणि प्रशिक्षण, सांडपाणी प्रक्रिया या शिफारसी केलेल्या आहेत। यातील काही शिफारसींना मान्यता मिळून त्याच्या कामास सुरुवात करण्यात आली असल्याचं चेअरमन चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं। राज्य शासनाच्या लॉजिस्टिक धोरणामुळे इचलकरंजी कोल्हापूर हबची स्थापना होणार आहे। त्याचा इचलकरंजीतील ग्रे आणि तयार कापड तसंच गारमेंट निर्यातीसाठी मोठा फायदा पुढील काळात होणार आहे। त्याचा लाभ यंत्रमागधारकांनी करून घ्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। याप्रसंगी सुनील पाटील, विश्वनाथ अग्रवाल, सर्जेराव पाटील, चंद्रकांत इंगवले, अहमद मुजावर, सुभाष जाधव, बंडोपंत लाड, नरसिंह पारिक, गजानन होगाडे यांच्यासह संचालक राजगोंडा पाटील, सोमा वाळकुंजे, हमीदा गोरवाडे, महादेवी खोत आदींसह सभासद उपस्थित होते।